एक्सक्यूज मी. एवढी पंक्च्युअल वागत होती मगाशी, पण आता मीटिंग मध्ये काहीच लक्ष नाहीये. तसे अगदीच बोर नाही करते ते दोघे, तरी हिला प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट येत नाही का हिचा मीटिंग मध्येच इंटरेस्ट नाही. वाव, हेच तर मी सांगत होते दुपारी की असं काहीतरी गावरान जेवायचंय मला, नाहीतर गावी येऊन राहण्यात काय मजा आहे. एक्सक्यूज मी, म्हणजे युवराज अदिती, आय एम सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. काय झालं सेठ? सॉरी अदिती, पण मॅडम तुम्ही अशा मीटिंग्सना कंटाळला असेल ना. सेठ काय बोलतोयस तू? प्रेझेंटेशन तरी पूर्ण होऊ दे. नाही अदिती, म्हणजे मला असं वाटतंय की 4 भिंतींमध्ये बसून डील करणाऱ्यांपैकी नाही येत रे बा मॅडम. म्हणजे मॅडम तुम्ही अशा अनेक मीटिंग्स केल्या असतील ना, पण ज्या माणसांबरोबर तुमचा बिझनेस उभा राहणार आहे, ती माणसं, ती गाव, ती जागा, हे सगळं तुम्हाला बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं. यू आर ऍब्सोल्युटली राईट. फॅक्टरीचे अजेंडाज, त्याचे फ्युचर प्लॅन्स यांचं पीपीटी कायम पॉझिटिव्ह असतं. रादर ते तसं बनवलं जातं, म्हणून चकचकीत रॅपरमध्ये रॅप केल्यासारखं. इनफॅक्ट रात्रभर बसून एकेका स्लाइडवर काम केलं जातं. इनफॅक्ट माझा मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींवर जास्त विश्वास आहे. मी ज्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आले ती फॅक्टरी ज्या गावात उभी राहणार आहे ते गाव, आणि त्या फॅक्टरीमध्ये जी माणसं काम करणार आहेत ती माणसं, मला हे सगळं जवळून बघायला आवडेल. तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं. तुम्ही तुमच्या विजन्सना घेऊन क्लिअर आहात. बट आता जे सगळं मी स्क्रीनवर पाहिलं ते सगळं मला प्रॅक्टिकली बघायला आणि एक्सपिरियन्स करायला आवडेल. म्हणून मिस्टर सिद्धार्थ, उद्यापासून तुम्ही मला संपूर्ण गाव दाखवणार. हा तुझा लकी शर्ट आहे ना, तो का घालतोस तू आज? तो फक्त तू इम्पॉर्टंट मीटिंग किंवा इंटरव्ह्यू असताना घालतोस. आज तुला फक्त फॅक्टरीच्या फायनान्ससाठी त्यांना गाव दाखवायला न्यायचंय. लक्षात आहे ना तुझ्या? फॅक्टरीसाठीच आहे ना. आणि हे बघ, रेवा मॅडमना गाव आवडणं महत्वाचं आहे. त्यांना जर गाव आवडलं तरच त्या इन्व्हेस्ट करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे की नाही, म्हणून हा लकी शर्ट. हे काय, बाईकची चावी? आय नो तू गावात फिरायला जातोस, पण फॅक्टरीच्या कामाचा भाग आहे हा. तू कार घेऊन जा ना. नाही नको, गाडी नको, बाईक बरी पडेल. गावातल्या गल्ल्यांमधून झपाझप निघायला बरं पडेल. आणि हो, रोड टू रोड गाव दाखवण्यात काही पॉइंट नाहीये, म्हणून बाईक. आणि ही तिची मुलगी महालक्ष्मी. खूप क्यूट आहे. हिचं एज किती आहे? 4-5 महिन्याची असेल. सिद्धार्थ, मला सांग, एक गाय दिवसाला किती लिटर दूध देते? गाय साधारणतः 6 ते 8 लिटर आणि म्हैस 12 ते 16 लिटर. वाव, केवढ्या गाई म्हशी आहेत तुमच्याकडे. सेठ, अरे मोबाईल विसरलास. थँक्यू. अदिती, तू पण ऑफिसची कामं करून हे सगळं काम करतेस? हो, जमेल तसं. तू दडपण घेत नाहीयेस ना माझं? हे बघ, मी अशीच आहे. म्हणजे कामाच्या वेळी चोख काम आणि इतर वेळी फुल दंगा. सिद्धार्थ, निघूया? हो. आपण कसे चाललोय? बाईक घे. गुड. मी तुला म्हणणारच होते की कार घेऊ नको, बाईक घे. बाय अदिती. बाय.
काय ग हे? हा? काय हातात हात घालून चाललेत? आणि हिला गाव फिरवायला सिद्धूच कशाला हवा? तू नाही फिरवू शकत? अहो रत्नाक्का, असं काही नाहीये. ते सिडला गाव चांगलं माहितीये ना, आणि शेतीच्या गोष्टी पण कळतात त्याला, तर तो गाव दाखवतोय हे चांगलंच आहे. गाव तर सखाला पण चांगलं माहितीये. त्याला पाठवलं असतं ना हिच्या बरोबर फिरायला. हा, सिद्धूच कशाला हवा? मॅम, कसं वाटलं गाव? मला खूप आवडलंय. सिद्धार्थ, थँक्यू सो मच मला गाव आणि शेती दाखवल्याबद्दल. आहे. फॅक्टरीच्या कामाला गेले होते का फिरायला गेले होते? थँक्स. मॅडम 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 हा, फोन. ओह थँक्स. अदिती, मला खूप आवडलंय तुमचं गाव आणि इकडची माणसं सुद्धा. बाकी उद्या आपण मीटिंग मध्ये बोलू. त्याची काही गरज नाहीये. माझा डिसिजन झालाय. देईन मी तुमच्या फॅक्टरीला फायनान्स. एक्सक्यूज मी, आलेच. डिसिजन घेतला पण फायनली आपल्याला ही महत्वाची इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे. सिड थँक्यू. तुझ्यामुळे रेवा मॅडम फायनान्स द्यायला तयार झाले. हार्दिक अभिनंदन. आता ही आनंदाची बातमी घरात सगळ्यांना सांगते. आणि मोठ्या बाईंना काहीतरी गोड बनवायला सांगते. हा, कॉंग्रॅच्युलेशन. तुला पण. मी आज वकील साहेबांना बोलवून जी फॅक्टरीची जमीन सिद्धू आणि सुनबाईच्या नावावर होती, इथून सिद्धार्थाचं नाव बेदखल केलेलं आहे. आजपासून देशमुख इंडस्ट्रीची मालकीण सुनबाई असेल. आता माझा फॅक्टर काहीच हक्क नाही. आणि खरंच तुम्ही जे काही काम द्याल ते मी करीन. मला खरंच जॉबची गरज आहे. आणि मी जे काही बोलतोय ते प्रोफेशनली बोलतोय. आणि तुम्ही देखील विसरून जा की मी कोण या घरातला आहे किंवा काय. आय स्वेअर, तुझ्याकडे काय सॉलिड स्टार्टअप बिझनेस प्लॅन आहे. हा, पण इथे तुला कोणी सपोर्ट करत नाहीये. पण तुला कळतंय का, तू ही सगळी कामं करून स्वतःचा टाइम वेस्ट केलायस आणि अजूनही करतोयस. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे ही सगळी कामं करून मी पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतोय. तू तू खरंच खूप हार्ड वर्किंग आहेस. अगं, सावकाश सावकाश. मी आहे. सिड, काय काय चालू आहे हे? हा सुद्धा कामाचाच भाग आहे का? नाही. मग काय चालू आहे हे? अदिती, जस्ट चिल. किती पॉझिटिव्ह होतीयस. आणि हे तर काहीच नाही. ज्यावेळी आम्ही एकत्र राहू तेव्हा काय होईल? एकत्र? सिड, काय आहे हे? सिद्धार्थ, तू हिला आपल्याबद्दल सांगितलं नाहीयेस का? अदिती, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. सिड, हो, म्हणजे इथे राहून तरी काय करू मी, सांग ना. तसंही घरातले अमेरिकेला जायचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सपोर्टही करत नाहीये. तू सपोर्ट करतेस पण माझ्यासोबत यायला तयार नाहीये. मग काय करू सांग ना. रेवा मला सपोर्टही करते आणि माझ्यासोबत अमेरिकेला यायला तयार आहे. हो. आणि आता आम्ही कायम एकत्र राहणार. सिरियसली, USA बिझनेस साठी बेस्ट कंट्री आहे.
मी माझं MBA केलंय तिकडे. इनफॅक्ट आताही मी मोठमोठ्या बिझनेसमॅनचे सेमिनार अटेंड करायला जात असते. खरंच यार. नाही म्हणजे मी पण मोबाईलवर बघतो, खूप इन्स्पायरिंग असतात. तू येणार माझ्यासोबत US ला? एखादं सेमिनार अटेंड करायला. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हाही जाईन तेव्हा तुला इन्फॉर्म करेन. नक्की येईन मी. हे कॉफी मी घेऊन येते तुझ्यासाठी. नाही 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 काय सकाळी सकाळी मी पहिल्यांदा गुळाचा चहा पितो. ओह. हो म्हणजे आता आदिती उठेल ना तर ती बनवेल माझ्यासाठी. हे गुड मॉर्निंग. काय ग काय झालं? हो ते वाईट स्वप्न पडलं मला म्हणून. नाही म्हणजे ठीक आहेस ना? मी फ्रेश होते मग बरं वाटते. असं काय स्वप्न पडलं तुला? सीड आज गाव फिरणार नसशील तर ऑफिसला ये, काम आहेत. हा टॉन्ट होता का आपल्याला? हा? नाही नाही ते तिला वाईट स्वप्न पडलं ना तर ती त्या विचारात असेल म्हणून असं बोलून गेली असेल. खूपच वाईट स्वप्न होतं वाटतं. डिस्टर्ब झालीये ती. तू बोल तिच्याशी. आणि तुला आवरायचंय ना, मी बोलत बसले तर बोलतच बसेन. जाते मी. मी मगाशी चहा घेऊन आले ते बघितलं होतंस ना तू? हो ऍक्च्युली आय एम सो सॉरी. ते एक्साइटमेंट मध्ये स्किप झालं. मग आज कुठे जाणार? ऍक्च्युली मला ना नाशिकची मिसळ खायची आहे. सो मी हे बघ ह्या 5 ठिकाणी बेस्ट मिसळ मिळते. मी सिद्धार्थला विचारलं की आपण कुठे जाऊया तर तो म्हणाला ह्याच्यापेक्षाही स्पेशल ठिकाण आहे, तिकडे जाऊया. तुला माहिती असेल ना ती जागा? ए सिद्धार्थ, आदिती गेलीये का तिकडे? नाही नाही, सेट मला इथे कुठल्याच स्पेशल ठिकाणी घेऊन नाही गेले, पण तुला नेतोय. हा हे रेवा, आता काय रेवा म्हणून जाणार आहेस की मॅडम रेवा म्हणून? ऑफकोर्स रेवा म्हणून. अच्छा हो, म्हणजे कामासाठी नाही जाते पण तरी महत्वाचं आहे. जा घेऊन जा त्यांना, सॉरी तिला. आता रेवा आहे ना, बरोबर. घेऊन जा मिसळ खायची आहे तिला. आदिती तू पण येतेस? नाही नको, जा तू, मला नाही जमणार. आदिती अगं असं काय बोलतेस? मला नंतर प्रश्न विचार, आधी मला सांग, काल सगळं गाव फिरून झालं ना तुमचं, पण तरी सुद्धा गावातली स्पेशल ठिकाणं अजून राहिलीच आहेत का? हा? नाही ठीक आहे, तिला जिथे फिरायचे तिथे फिरव, ती आनंदी राहायला हवी. काय आहे, ती आपल्या फॅक्टरीला फायनान्स देणार आहे, तिला काय हवं काय नको ते पाहायलाच हवं. जा हा सेट, घेऊन जा तिला. ए ते रात्रीचं चांदणं दाखवलंस का तिला? आणि सेट हे सगळं तूच दाखवा तिला. नाही म्हणजे मला तर काही जमणारच नाही. फॅक्टरीसाठी फायनान्स देणार आहे ती, तिला आनंदी ठेवायलाच हवं. ए पण रेवा, अशी कामाची पद्धत मी पहिल्यांदा बघते. म्हणजे बाईक वरून गाव फिरून फायनान्स देणं. एक्सक्यूज मी, तुला काय म्हणायचंय? मला माझं काम जमत नाहीये. पण कदाचित तुझा झालेला गैरसमज मी दूर करू शकतो. कसला गैरसमज? तू पाहिलंस ना, आदितीला जे वाटतं ते सरळ सरळ ती सगळ्यांसमोर बोललीये, मग कसला आलाय गैरसमज?
उलट आज तिच्या बाबतीतला माझा गैरसमज दूर झालाय. मला वाटलं होतं तशी नाहीये ती. नाही रेवा, एक मिनिट प्लीज. जर तू बायकोची बाजू मांडायला आला असशील तर मला काहीही ऐकायचं नाहीये. तू जा. मी तिची बाजू घेत नाहीये, पण मला जे बरोबर वाटते ते मी सांगतोय. आणि मुळात अदिती कुणाचा अपमान करणारी ती नाहीये. हा कदाचित ती इन्सिक्युअर झाली असेल. व्हॉट? एक मिनिट. आदिती इन्सिक्युअर झाली असेल, पण कशाच्या बाबतीत? हे की मी तुला गाव दाखवायला घेऊन गेलो. आज सगळे आपण एकत्र कॉफी पित होतो आणि आताही आपण दोघे एकत्र मिळून मिसळ खायला जायचा प्लॅन बनवत होतो. सतत आपण दोघे एकत्र फिरतोय आणि या सगळ्यामुळे तिला इन्सिक्युअर फील झालं असेल. सो व्हॉट? मला क्लिअर सांग काय ते. हे बघ रेवा, आपण दोघं सतत एकत्र राहतोय आणि या सगळ्यामुळे बायको म्हणून तिला इन्सिक्युअर वाटते बहुतेक. व्हॉट? तू जे काही रेवा मॅडमना बोलतेस, तुमचा जो काही वाद झाला त्यावर मला नाही वाटत ते आपल्या फॅक्टरीसाठी फायनान्स देतील. मूर्ख आहे मी. मला शंका आली. ही पर्सनल गोष्ट आहे. पर्सनल गोष्ट आणि प्रोफेशन हे वेगळं वेगळं ठेवताच नाही आलं मला. मी रिॲक्ट होण्याआधी प्रोफेशनली विचार करायला हवा होता. माझ्यामुळे हे डील हातातून जाणार आहे. अदिती, आता जे झालं ते झालं, पण ऍटलीस्ट तू तिच्याशी बोल. तो बिझनेस इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव खराब व्हायला नको. आदिती, तू त्यांची माफी माग. म्हणजे त्यांनी फॅक्टरीसाठी पैसे द्यावेत म्हणून नाही, तुझ्या समाधानासाठी. मी तुला ओळखते आदिती. अगं, तू त्या दोघांवर संशय घेतलास, तुझंच मन तुला खात राहील बघ. मला माहितीये या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय ना. अगं, मग माफी माग आणि विषय संपव. तू माफी मागितली नाहीस तर हा वाद असाच राहील. बरोबर बोलतात मोठ्याबाई. माफी मागायलाच हवी, नाहीतर हे गिल्ट राहील मनात. ठीक आहे, मी माफी मागते त्यांची. अदिती, अदिती, मी रेवाला समजावलंय. अदिती, मला माहितीये तू कोणाचा अपमान करणारी नाहीयेस आणि मी रेवाला हेही सांगितलंय की तुझ्या मनात काही नसणार. फॅक्टरीच्या टेन्शनमुळे तू भावनेच्या भरात हे सगळं बोलून गेलीस, हो ना? सेठ, तू एवढी माझी बाजू घेऊन रेवा मॅडमना समजावलंस आणि मी तुझ्यावरच संशय घेतला. सॉरी सेठ. पण मी काय म्हणतो, आता हा विषय वाढवायला नको, वाद वाढायला नको. हो सेठ, म्हणूनच मी सॉरी म्हणायला येणारच होते. मला वाटलं चूक या मॅडमचीच आहे, पण चूक तर अदितीची आहे. नाही, चूक रेवाची आहे. हं? मग अदिती का सॉरी आहे? मला तेच तर कळत नाही. सॉरी रेवा. सॉरी सेठ. मला का सॉरी? मी तुम्हा दोघांवर संशय घेतला. तू आमच्यावर संशय घेतलास? अगं, लग्न झालंय आपलं आणि रेवा आपली पाहुणी आहे. आणि हे बघ अदिती, मी ना फॅक्टरीच्या एम्प्लॉई या नात्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तेही फॅक्टरीच्या फायद्यासाठी. आणि तू संशय घेतलास? सेठ, झाले मी पॉझिटिव्ह. चुकलं माझं. तू समजून घे ना प्लीज. आदिती, मी सुद्धा पॉझिटिव्ह झालो होतो तेव्हा, जेव्हा युवराज इथे येऊन म्हणाला होता की तू त्याच्यासोबत लग्न करायला तयार होतीस. पण तेव्हा तू मला काय म्हणालीस की माझा तुझ्यावर विश्वास हवा, तुझ्या बाजून मी त्याच्याबरोबर भांडायला हवं. तेव्हा मी शांत राहिलो, खरं खोटं काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण तेव्हा तू मला समजून घेतलंस का? नाही ना. आणि तुझ्या मॉमनी तर असा सिनारिओ उभा केला होता की काय खरं काय खोटं हेच कळत नव्हतं. अगं अदिती, इथे तर आम्ही तुझ्या नजरेसमोर आहोत, तरी सुद्धा तू आमच्यावर संशय घेतलास. सेठ, मला खरंच कळलं नाही मी असा विचार का केला. अदिती, मग माझ्याशी आधी बोलायचं ना.
तू प्रत्येक वेळी सगळ्यांशी समजुतीने बोलणारी, तुला आज काय झालं? बघ आदिती, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. ए सिद्धू, बायको आहे ती तुझी, कळलं ना? आणि प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याची काळजी असते. तिचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे म्हणून वाटलं तिला असं. हो ना? मग तिचा विश्वास नाहीये का माझ्यावर? बाकी सगळं जाऊ दे, पण आधी तिला विचारा ना, तिच्यासोबत रिलेशन मध्ये असताना तिने मला कधी दुसऱ्या मुलीबरोबर बोलताना तरी बघितलंय का? त्या आधीचं सगळं सोड रे, पण आता बायको आहे ती तुझी. मग तर अजून विश्वास हवा. आता तर हिच्या नजरेसमोर आहे मी, तरी संशय घेते. नाही रत्नाक्का, रेवा मॅडम खूप हुशार आणि सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेत. त्यांनी नीट विचार करूनच डिसिजन घेतला असणार. हे बघ, असेल ती हुशार, पण घाई केलीये तिने. आणि तुझं काय ग? हा, तू का तलवार टाकलीस? अगं आई मानतेस ना मला, मग जरा तरी माझा आदर्श ठेव. बघ माझ्याकडे, बघ किती खंबीर आहे मी. कुणी कितीही काहीही बोलू दे, मी माझं स्वतःच खरं करणारी आहे. आणि तू, ती रेवा जरा काही बोलली आणि तू लगे हार मानलीस? अदिती, त्या रेवाला तुझ्यामध्ये कॅलिबर दिसत नाही याचा अर्थ असा नाहीये ना की तुझ्यात कॅलिबर नाहीये ते. अगं आम्हाला माहितीये ना तू किती काय काय करू शकतेस ते. आणि अदिती, त्या काल आलेल्या रेवाच्या नजरेवर तुझा विश्वास आहे आणि तात्यांच्या नाही. नाही रत्नाक्का, असं नाहीये काही. का? मग तात्यांनी तुझी निवड केली ते काय फक्त तू देशमुखांची सून आहेस म्हणून? नाही ग, तात्यांना विश्वास आहे तुझ्यावर. तुझं शिक्षण, तुझ्या डॅडच्या कंपनीमध्ये काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे असलेली समज. खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं की माझ्यात कॅलिबर आहे? हो अदिती, मला माहितीये ना तू खचून जाणाऱ्यातली नाहीये. अगं असे 100 इन्व्हेस्टर शोधायची धमक आहे तुझ्यात. काही गरज नाहीये त्या रेवा मॅडमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची. सगळ्या जबाबदाऱ्या अगदी उत्तम पार पाडतीयस तू. आणि एक गोष्ट सांगू तुला, हे बघ, आज ती रेवा सक्सेसफुल आहे, उद्या तू असशील. पण आज ती रेवा फक्त बिझनेस वुमन आहे. तू एक बिझनेस वुमन असण्याबरोबर एक गृहिणी सुद्धा आहेस. आणि गृहिणीने ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. आणि तू काही कुटुंबात अडकलेली वगैरे नाहीये. उलट देशमुखांच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन पुढे चालली आहेस तू. आणि या सगळ्यामध्ये तुला सगळ्यांची साथ आहे. आहे ना, हा करेल. नाही जमणार. का म्हणून विचारा. का? नाही बघा, झाडाला पाणी घालणं, पंप पेटवणं, ही सगळी कामं सिद्धभाऊ करत होते. आज त्यांनी एक पण काम केलं नाही आणि सगळी कामं अचानक माझ्याकडे आले. अहो, सकाळपासून किती धावपळ करतोय मी. अरे सिद्धू, तू काहीच कामं केले नाही त्यामुळे सगळी कामं खोळंबली. अरे तुझ्यामुळे सगळ्या माणसांची गोची झालीये. मी सांगितलं ना, मला नाही जमणार ही कामं करायला. मला स्टार्टअप साठी फायनान्स मिळालाय, त्यामुळे आता कुठलंही काम करणार नाहीये. मला अमेरिकेला जायची तयारी करायची. अरे खूप लवकर सांगितलंस तू. हा, अरे आधी नाही सांगता आलं तुला हे? अरे मी तेच सांगत होतो, तुला काम करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. आम्ही काल सगळी कामाची सोय केली असती, आम्ही आमची कामं केली असती ना. काय झालं? मला सकाळीच जाणवलं की मला ही सगळी कामं करायची काहीच गरज नाहीये. पण आता तुम्हाला कळलंय ना, त्यामुळे माझ्यावर अवलंबून राहू नका. दे चहा दे.
वा, असा काय हा? अरे याला काय झालं? नाही याचं जाऊ दे, पण आता ही सगळी कामं आपण कशी आटपायची याचा विचार करा बापू. पुन्हा आता ही कामं करणार तरी कोण? माझ्याकडे काय बघताय? मला भरपूर काम आहे आतमध्ये, मी नाही करणार. चला 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 आप्पा, अरे खूप कामं खोळंबली आहेत. चला अरे पकड, कप पकड. दे किटली दे. अरे दे सुहास बॉक्स दे. दे दे दे. हा दे दे. अरे नाही जमणार एवढं सगळं. तुम्ही काही काळजी करू नका, मी बरोबर करीन सगळी कामं. आणि हो, फायनान्स मिळाला म्हणून काय झालं, ही कामं करायलाच हवी. माझ्या माणसांना माझ्या कामाला नाही म्हणून चालणार नाही, मला कसं तरी वाटतं. आणि फायनान्स आता मिळालाय ना, पण त्याआधी हीच कामं होती ना जी मला होप होती अमेरिकेला जाण्यासाठी. तर तुम्ही काळजी करू नका, मी ही सगळी कामं करणारच. आणि हो, अगदी फ्लाईट पकडायच्या आदल्या रात्रीपर्यंत मी ही सगळी कामं चोखपणे करणार. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यासाठी रोज चांदणं बघावं लागेल. जो तारा आपली जागा बदलत नाही, जो आपल्या जागी आढळ आहे, तो ध्रुव तारा. अगदी तुझ्यासारखा. काय? हो, खरंच तू ध्रुव ताऱ्यासारखी आहेस, एकदम फर्म. म्हणजे बघ ना, आधी तिने तुझ्याकडे संधी मागितली तेव्हा तू पूर्ण कुटुंबासमोर म्हणालीस की माझा निर्णय झालाय, मी सिद्धार्थला फायनान्स करणार आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही आता. तेव्हाच समजलं की तू तुझ्या डिसिजनवर किती फर्म आहेस. हाडाची बिझनेस वुमन आहेस, शब्द पाळणारी आहेस. हे बघ, मी तुला फायनान्स करायचा जो डिसिजन घेतलाय ती वेगळी गोष्ट आहे, आणि आधी तिला प्रूव्ह करण्यासाठी लास्ट चान्स दिलाय ती वेगळी गोष्ट आहे. हा, आता उद्या आदितीने स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं आणि मला फॅक्टरीमध्ये फायनान्स करावंसं वाटलं तरी तुला फायनान्स करण्याचा डिसिजन मी बदलणार नाही. हे चांगलंय. काही झालं तरी मला मिळालेला फायनान्स जाणार नाही, पण फॅक्टरीसाठी फायनान्स नाही दिला पाहिजे हिने. फॅक्टरीसाठी खूप फायनान्सची गरज आहे. फॅक्टरीला फायनान्स मिळाला तर कदाचित मला मिळणाऱ्या फायनान्सची अमाऊंट कमी होऊ शकते. सिद्धार्थ, कसला विचार करतोयस? नाही म्हणजे ते खरंच खूप चांगलं आहे. तू आदितीला पुन्हा एक संधी देतेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आदितीचं वागणं खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे बघ ना, मी तिला एवढं सगळं बोलून सुद्धा तिने जिद्द सोडली नाही. इनफॅक्ट तिला हेही माहितीये की आता मी फॅक्टरीला फायनान्स करणार नाहीये, तरीही तिला स्वतःला प्रूव्ह करायचंय. माझं तिच्याविषयीचं, या कुटुंबाविषयीचं, बिझनेसला घेऊन असलेलं मत चुकीचं आहे हे तिला दाखवायचंय. आय लाईक इट. पण तुला असं वाटायला नको की हे 2 दिवस तुझे वेस्ट गेले म्हणून. नाही वाटणार. ज्या कॉन्फिडन्सने आदितीने 2 दिवस मागितलेत माझ्याकडे, त्यावरून मी तुला खात्रीने सांगू शकते तिच्या डोक्यात नक्की काही ना काही प्लॅन असणार. आणि मला त्याचीच एक्साइटमेंट आहे. मला बघायचंय ती 2 दिवसात इतक्या कमी वेळात ती काय करणार आहे ते. लेट्स सी. काहीच करू नाही शकणार. 2 दिवसात तुला प्रूव्ह करून दाखवणं कठीण आहे, म्हणून मला तशी फार काळजी. सुचेल एखादी चांगली आयडिया. बघ, तुझा नवरा पण आलाय. आता एकच दिवस पुरेल आमच्या सुनबाईला. काय? आणि मला माहितीये तू एकदा ठरवलं की ठरवलंस, मग ते करून दाखवणारच. अदिती, सांग काय काय करायचं. मी तशी आपली कामं लाईनअप करतो. त्यासाठी आपल्याला एक चांगली आयडिया काढावी लागेल. ब्रेनस्टॉर्मिंगची गरज आहे. सका, तू एक काम कर, जा आणि व्हाईट बोर्ड घेऊन ये. जा. हा लगेच सांगतो. अरे
अरे झाडू नाही मारायचा आहे, विचार करायचा आहे आणि शांत राहून विचार करायचा असतो, कळलं? अरे असं काय उभा आहेस? विचार करतोय शांतपणे. जाऊन व्हाईट बोर्ड घेऊन ये. हो. कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेनं भारावून जाई जग सारं. कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेनं भारावून जाई जग सारं. आणि मग 10 दिशा वाये फक्त आणि फक्त देशमुख इंडस्ट्रीजचं वारं. देशमुख इंडस्ट्रीजचं वारं. आणि 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 फक्त देशमुख इंडस्ट्रीजचं वारं. कशी वाटली? कविता छान आहे, छान आहे ना? वाटलंच मला. पण थोडी जड आहे. पण ते मध्यस्थी काय ते मार्केट एजंट्स आणि सप्लायर्स. ही जड शब्द असलेली कविता सगळ्यांनाच नाही कळणार. हो, सगळ्यांपर्यंत नाही पोहोचणार. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. नाटक बघा, नाटक बघा, बिन पैशाचं नाटक बघा. 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 आहोत आम्ही शेतकरी, फॅक्टरीचे सेवेकरी. आहोत आम्ही शेतकरी, फॅक्टरीचे सेवेकरी. खाऊ कष्टाची भाकरी, खाऊ कष्टाची भाकरी. आमची निष्ठा आहे खरी, आमची निष्ठा आहे खरी. खाऊ कष्टाची भाकरी. देशमुख इंडस्ट्री आमची पंढरी. देशमुख इंडस्ट्री आमची पंढरी. आम्ही त्याचे वार करी, आम्ही त्याचे वार करी, आम्ही त्याचे वार करी. काय कसं वाटलं? जाऊबाई, ताई काकी, रत्नाक्का, बापू काका, हे सगळं. अदिती, हे बघ, बापू, अर्चना, ताई आणि मी आम्ही सगळेजण मिळून गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊ आणि हे पथनाट्य सादर करू. काय? अरे हो, कॉलेजमध्ये असताना अशी खूप नाटकं केली आहेत मी. आता काय कमी करता ताई? हा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि इम्प्रेसिव्ह सुद्धा. हो, आवडेल सगळ्यांना. नाही म्हणजे चांगलं आहे, पण असं कुठे कुठे जाऊन करणार तुम्ही? 2 दिवस सलग पथनाट्य करावं लागणार आहे. तुम्ही आत्ताच बघा किती दमलात. हा, म्हणजे प्रॅक्टिकल विचार करता नाही. म्हणजे आयडिया चांगली आहे, पण नको. बरोबर बोलतेस तू. आपण अजून काहीतरी वेगळा विचार करू. सिद्धू भाऊ. हा सिद्धू भाऊ बोला. ऐक ना, आपल्या गुळपोळी मार्केटमध्ये तो नाही का व्हिडिओ शूट करतो, त्याचं दुकान अजून चालू आहे का? म्हणजे अजून तो व्हिडिओ वगैरे करतो का? हो सिद्धू भाऊ, करतो ना. पण आता कोणाचं लग्न आहे? अरे लग्न नाहीये, ते छोटे छोटे ऍड शूट करायचे. अहो मग तो कशाला हवाय? तुम्हाला एक मस्त माणूस देतो मी. हा, मुंबईवरून कॅमेरा शिकून आलाय तो. काय ते सिनेमॅटोग्राफी का काय ते करतो तो, असं म्हणतो आम्हाला. आणि व्हिडिओ शूटिंग मधलं तो इतकं कळतं त्याला, कॅमेऱ्यातलं सगळं काही करतो तो. आणि ते आपल्या गावावर काय तर डॉक्युमेंटरी पण बनवली त्यांनी. हा, ऐक ना, मला तोच हवाय. अहो पण सिद्धू भाऊ, हे बघ, विचारतोय तेवढं सांग. तू सांगितलं ना मला तोच हवाय म्हणून. अहो सिद्धू भाऊ, त्याला तर लग्नातलं शूटिंग आता नीट जमत नाही. पार पार वाट लावतो सगळ्या कामाची तो माणूस. आता त्याला कोणी उभं पण करत नाही. गावात भाजी विकतोय तो आता. जरा ऐक ना, तो माणूस आपल्या गावातला आहे ना, मग अशांना आपण संधी द्यायला हवी. हे बघ, काय झालं ना तुम्ही सांभाळून घे. तू त्याचा नंबर पाठव. आणि हो, घरचंच काम आहे. असं म्हणताय? बर, करतो सेंड तुम्हाला नंबर. लवकर पाठव. कामाची वाट लावतो हा. मग या कामासाठी हाच माणूस परफेक्ट आहे. हो दादा बोला.
काय पाहिजे? कोणती भाजी देऊ? तुम्हाला न्यायला आलोय, चला. कुठं? मला नाही यायचं कुठं. हो, नाही काय नाही. हो, तात्या देशमुखांच्या घरचं काम आहे आणि नाही म्हणताय तुम्ही? मला नाही जमत शूटिंग बिटिंग. हे बघा, माझा कॅमेरा सुद्धा सुरू नाहीये. गंज पकडलाय त्याला. अहो, कित्येक महिने व्हिडिओ शूटिंगचं सोडा, साधा पासपोर्ट साईज फोटो काढायला माझ्याकडे शंभर पोरगही आला नाहीये. ओ गप्पासा, कोणी तुम्हाला शूटिंग करायला देत नाही, कारण तुम्ही सगळ्यांची फार वाट लावून ठेवलेली. अहो, एकदा काय झालं, एका लग्नाची शूटिंग करायला गेलेले आणि नवऱ्याला फोटोची पोज दाखवताना ठेवला की राव त्या नवरीच्या खांद्यावर हात. मग काय, नवऱ्याने असा धो धुतला आणि तेव्हाच कॅमेरा फुटला. तेच तर हवंय. आणि म्हणे गंज लागलाय. अहो साहेब, अहो खरंच कॅमेरा गंज पकडलाय. हे बघा, गंज ते ठेवा. तुम्ही ते कॅमेऱ्याचं वगैरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळा सेटअप तयार आहे. तुम्ही फक्त यायचं, खुर्चीत बसायचं आणि ऍक्शन आणि कट म्हणायचं. चला चला. अहो चला. ओ साहेब, जरा हे घेऊन मी घेतो, तुम्ही बसा. हे घ्या, नाही त्याला पण गंज पडेल. घ्या. हे बघ, दुकान नीट सांभाळ. हो साहेब. आणि भाव कमी करू नको, कळलं का? आणि हे बघा, चला, स्वतःच्या खिशात पैसे घालू नको. हो साहेब. काय गे? रत्ना का चिडचिड करताय? तुझ्यामुळे. का थांबवलंस मला? चांगलं खडसावलं असतं तिला. सतत ज्वालामुखी सारखं फुटू नये, कधीतरी आग विझवणारा बंब व्हावा. आदिती सारखं शांत राहून उत्तर द्यायला जमतंय का बघावं. नाही, तुला जमलं की मलाही जमेल. सासूबाई रत्नाक्का, तुम्ही जरा शांत व्हा ना. यावेळी आपण जाऊबाईंना धीर दिला पाहिजे. सुहासला शूटिंगला सुरुवात करू दे. जमेल का पण? नाही म्हणजे सेट तसाही गेलाच आहे ना डिरेक्टरना आणायला. त्या डिरेक्टर इतका परफेक्ट नाही जमणार, पण ह्या क्षणाला क्वालिटीपेक्षा डेडलाईन जास्त महत्वाची आहे. ती पळायला हवी. हो, युवराज अगदी बरोबर बोलतोय. आदिती, अगं नको काळजी करूस, सगळं नीट होईल बघ. सिद्धू आला वाटतं. चला लग्नाला जाऊया. लग्न नाहीये, शूटिंग आहे, शूटिंग. डिरेक्टर सर आले वाटतं. आता असा अभिनय करीन ना मी की बघात. चला. हे काय, मला सोडून गेले. रोल साऊंड, रोलिंग अँड ऍक्शन. मी कमवतो. मी कमवतो. माझ्या पैशावर तू जगते. मी माझ्या पैशाचं मी दारू ढोसेन, नाहीतर जुगार खेळेल. तुला काय घेणं त्याच्याशी? तोंड बंद कर, नाहीतर हे काशी मी आणखीन मार खाणार नाही. तात्या काय बोलली बघा. खरं तर हा डायलॉग मला पाहिजे होता ना. मी इतके खेळते तुम्हाला? किती खेळते तुम्हाला? सांगा बरं, इतके खेळते. काय झालंय? एक मिनिट सर, एक मिनिट. बापू काका, ताई काकी, अहो काय करताय? भांडू नका ना, तुम्ही ऍक्टिंग करताय ना, कॅरेक्टर नका सोडू. अरे बापू, ताई, अरे सांगितलेले डायलॉग घ्या. हो, सॉरी. सर अजून एकदा ऑल द बेस्ट. क्लॅप, रोल साऊंड अँड ऍक्शन. हे असंच चालू राहिलं
तर आदिती हे चॅलेंज जिंकेल. हो डिरेक्टर. हो काय काय झालं काय? नाही जरा चला जरा. झालं काय? सीन तर चांगलं झाला ना मग. हो पण जरा या इकडे जरा. अहो डायरेक्टर, चला तिकडे काय करताय, पुढचा सीन घ्या. हो हो आलंच.